सामने हे 4 षटकाचे असतील आणि 20 मिनिटांमध्ये जर हे सामने झाले तर एक खेळाडू आत जाईल 30 सर्कल मध्ये, याची दक्षता घ्यायची आपण मित्रांनो. हॅलो, जर चालू करायचा असेल तर पंच जगदीश भाई आपण इकडे हात करायचंय का तर मी इकडे टायमिंग लावणार आहे. आपण स्ट्राईकला होतो राजन, नॉन स्ट्राईकला उमेश. आणि नक्की पंचांनी हात केले आणि मी तर टायमिंग लावतोय 1 2 3 अँड गो. चला पहिला चेंडू असेल मंगेशचा. नक्कीच पंचाने आमच्याकडे हात केलाय आणि सांगतात की हा एक चुकीचा चेंडू आहे. स्वर चेंडू एक व्हाईटच्या स्वरूपात एक अवंतरित धाव मिळते ते न्यू गोल्डन भानसोली संघाला. नक्कीच या व्हाईटच्या साहाय्याने आपलं खातं खोललंय भानसोली संघाने. सुरेख चेंडू इथं मात्र कमबॅक केले गोलंदाजाने. पहिला एक चुकीचा चेंडू टाकल्यानंतर कमबॅक केले. एक निर्धाचनची सांगता करतो मिलिंद. पहिला चेंडू व्हाईट, त्यानंतर दुसरा चेंडू आपण पाहतोय एक निर्धाचनची सांगता करतोय. सुरेख चेंडू इथं आता पाहतोय हा सुद्धा. नक्कीच पंचाकडे दाद मागताना ते पंच फेलतात आहेत. नक्कीच 1 मिनिटाचा खेळ झालेला आहे. सुरेख चेंडू पाहतोय आपण. चेंडू हवेत असणार, चेंडू खाली. गोलंदाज कुठली चुकी करत नाही आणि राजांच्या पारीचा अंत होतोय. नक्कीच पहिला धक्का मिळतोय आणि इकडे बॅटिंग करणाऱ्या मला वाटतंय टीमने घेतलाय नोच्या स्वरूपात. त्याला चॅलेंज केले पंचांच्या निर्णयाला न्यू गोल्डन भानसोली संघाने. नक्कीच अतिरिक्त उसळले असेल तर नक्कीच सरपंच सांगतील आम्हाला निर्णय काय तो. सध्या निर्णय पेंडिंग. नक्कीच फेअर डिलिव्हरी येते आपण पाहतोय. नक्कीच पहिला झटका मिळतोय न्यू गोल्डन भानसोली संघाला या 2 मिनिटांमध्ये. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालेला आहे 2 मिनिटाच्या आतमध्ये. चला जिथे गावचे पिंट्या हिलम आपण यायचे स्थानबद्ध व्हायचे, आपलं सुद्धा इथे सन्मान केला जाईल. तर आपण पाहतोय न्यू फलंदाज 1 डाऊन साठी आलेला आहे तो लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय प्रतीकला. नक्कीच या ग्राउंड वरती जेव्हा रेल्वे पट्टा प्रीमियर लीग चालू होती त्यामध्ये पार्थ वॉरियर मध्ये हा खेळाडू होता आणि आपल्या फटकेबाजी एक चांगल्या प्रकारे केली होती. तो खेळाडू आपण पाहतोय प्रतीक भोईर. चला हा नंबरचा षटक असेल, पॉवर प्लेचा षटक. अजूनही कुठला मोठा फटका आलेला नाही या षटकामध्ये. नक्कीच मोठा फटका मारावा लागेल. नक्कीच कुठेतरी एक सुरेख चेंडू इथं होता, आपण त्याला चोरटी धाव मध्ये कन्वर्ट केलंय न्यू गोल्डन भानसोली संघाने. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल.
तर आपण पाहतोय स्ट्राईकला उमेश भोईर आपण पाहतोय. तर आपण पाहतोय मिलिंद हिलम आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करताना. सुरेख फटका मात्र चेंडू हवेत असणार पण चुकी तर नक्कीच एक झेलबाद झाला असता अजून थोडस पुढं असता आपण तर नक्कीच एक मोठ्या फलंदाजाला जीवदान दिलेलं आहे कोशाने संघाने. मात्र पंचाचा षटक सामन्याचा इशारा येतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय न्यू गोल्डन भांसोली संघाची धावसंख्या झालेली होती मात्र 3. असेल आपण पाहतोय उमेश भोयर एक हाय हिटर फलंदाज मानला जातो बांसोली संघामध्ये. सुरेख चेंडू मात्र त्याला टाकलाय उमेशने लॉंग ऑफ मध्ये. एक धाव तर पूर्ण दुसरी धावण्याचा प्रयत्न असेल नक्कीच. खराब थ्रो आणि खराब कलेक्शन आपण पाहतोय आणि कुठेतरी पंबल पाहायला मिळतंय. 2 धावा सहजरित्या पूर्ण मला 3 धावा नक्कीच मला चौथी धाव सुद्धा पूर्ण होताना दिसत येते. कुठेतरी बंबल पाहायला मिळते आपल्याला कोशाने संघाकडनं. 4 घेतलेत. चला चालू करायचं आहे. 6.5 मिनिटाचा टायमिंग झालेला आहे दुसरं षटक मार्ग ते असताना. सुरेख चेंडू नक्कीच ते दात पेटाळतील पंच. एक चांगला चेंडू आपण पाहतोय. कमबॅक केले गोलंदाजाने. कुठेतरी गोलंदाजी चांगली करतोय मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षक साथ देत नाहीयेत. मागील चेंडू मध्ये पाहिलं तर नुसतं फेकाफेकीमध्ये पाहिलं तर 4 धावा खर्च केल्यात त्या कोशाने संघाने स्वतः. आणि नक्कीच बॅटीची मारतोय आणि पंचांनी वाईटचा इशारा दिलेला आहे. जमिनीला समांतर हात केले. दंडित केले गोलंदाजाला एक धावेसाठी. एक अवांतरित धाव मिळणार वाईटच्या स्वरूपात. चांगला चेंडू असेल इथे नक्कीच एक चौरटी धाव असेल आपण पाहतोय. चिपले चित्तेच्या चपल्याने इथं धाव मिळवलेली आहे ते न्यू गोल्डन भांसोली संघाने.
तर आपण पाहतो स्ट्राईकला असेल आता प्रतीक भोईर. सुरेख फटका, चेंडू हवेत असणार मात्र तेवढी दुरी सुद्धा या चेंडू मध्ये आपण पाहतोय. खणखणीत दणदणीत षटकार पहिल्याच या सामन्याचा आपण पाहतोय. ओव्हर टू डीजे. जवळजवळ 9 मिनिटाचा खेळ इथे समाप्त होतोय. आपण पाहतोय सुरेख चेंडू असेल, एक मोठा फटका खाल्यानंतर कुठेतरी कमबॅक करतोय मिलिंद. विनायक भोईर, विनायक वाघमारे. नक्की सुरेख चेंडू आता आपण पाहिलंय, कमबॅक केलंय विनायक वाघमारेने. सुरेख चेंडू आपण वाहतोय आणि पंचाचा षटक सामन्याचा इशारा येतोय. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय न्यू गोल्डन भानसोली संघाची 15. ओव्हर टू डीजे. तर धन्यवाद डीजे मास्तर. आपण पाहतोय 10 मिनिटाचा खेळ झालेला आहे. आतापर्यंत 2 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धाव फलकावर 10 धावा लागल्या त्या 15. तर आपण पाहतोय स्ट्राईकला उमेश भोईर, नॉन स्ट्राईकला प्रतीक भोईर, तसेच तिसरं षटक घेऊन आलेले तो गोलंदाज मंगेश हिलम. सुरेख फटका असेल, तशी चेंडू हवेत असणार आणि नक्कीच तशी क्षेत्ररक्षक थोडी चुकी करतोय कारण हा झेल होता, पण कुठेतरी आपण एक वाघाला जीवदान दिलेलं आहे. नक्कीच तर धन्यवाद डीजे मास्तर. नक्कीच जिथे झेलबादोनचा चान्स होता तिथे 4 धावा मात्र खर्च केलेत कोशाने संघाने. नक्कीच पंचांकडे दाद मागतायत. तर आपण रिव्ह्यू गमावलाय. आता एकच रिव्ह्यू असेल विमर किंवा व्हाईट किंवा नो साठी. आता मात्र चांगला फटका पाहतोय आपण तडम्यांच्या दिशेने आणि खणखणीत चौकार जातोय. नक्कीच 12 मिनिटाचा खेळ झालेला आहे आपण पाहतोय आणि मात्र नक्कीच नो असेल आणि पंचांनी सुद्धा नो दिले. 9 प्लस मला 4 मिळतील. टोटल 5 धावा स्कोरर आपण घ्यायचे आहे. चुकी होते कुठेतरी. दडपण आपण पाहतोय, दडपण घेतायत कोशाने संघ.
28 धावा धावफलकर आतापर्यंत पाहतोय आपण. सुरेख फटका असेल आणि फ्रीट असल्यामुळे मला वाटतंय वन बाउंड चौकार जातोय. तर पहिल्या षटकामध्येच उमेश भोरे याच्या पारीचा अंत झाला असता, पण कुठेतरी त्याला 2 वेळेला जीवदान मिळालेलं आहे आणि त्याच्या मोबदल्यात त्याने फटकेबाजी करून कुठेतरी एक चांगला स्कोर इथे उभारण्यात यश येतोय त्याला. आता मात्र त्रिपल उद्ध्वस्त करतोय, कुठेतरी कमबॅक केलंय गोलंदाजाने. चला ओव्हर टू डीजे. सुरेख फटका असेल तर हा सुद्धा खणखणीत चौकार जातोय. प्रत्येक ओमकारच्या बॅटेतून आपण पाहतोय. पाच मिनिटं असतील आपल्याकडे आणि षटक लवकरात लवकर संपून घ्यायचंय. चला 4 मिनिटं आहेत आपल्याकडे, लगेच षटक संपून घ्यायचंय, नाहीतर आपला एक खेळाडू 30 सर्कल मध्ये असेल याची दक्षता घ्यायची आपण. कोशाने संघ तर आपण पाहतोय चौथा षटक हाताळताना मनोज हिलम. सुरेख चेंडू होता, मात्र या चेंडूवरती 2 धावा मात्र कन्वर्ट केलाय न्यू गोल्डन भानसोली संघाने. आता मात्र बेट करतोय, आता मात्र कमबॅक केलंय मनोज हिलमने. आता मात्र मोठा फटका असेल, चेंडू थांबणार नाही, चेंडू जाणार सीमा पार. दणदणीत खणखणीत षटकार पाहतोय आपण. का असेल प्रत्येक बोहऱ्याच्या बॅटेतून खणखणीत. मागील याच्यामध्ये पाहिलं असेल तर दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा त्याने मोठा फटका मारला होता. नक्कीच सुरेख चेंडू. आता मात्र कमबॅक केलंय गोलंदाज मनोज हिलम याने. षटकातील शेवटचे 2 चेंडू. सुरेख फटका इथं पाहतोय आपण, चेंडू वाळतोय. सुरेख फिल्डिंग इथं पाहतोय आपण, मात्र 2 धावा का रोखू शकत नाही. सहजरित्या 2 धावा मात्र पूर्ण होताना दिसत आहे त्या न्यू गोल्डन वानसोली संघाचे.
मात्र षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आणि या चेंडूवरती शेवटचा चेंडू आहे. या चेंडूवरती किती धावा येतील पाहणे गरजेचे असेल. 4, 6 की 2 सिंगल. सुरेख फटका आणि जेलबाद होतोय आणि षटक संपण्याचा सुद्धा मला वाटते इशारा येते पंचांकडनं. नक्कीच पाहिलं तर 18.5 मिनिटांमध्ये षटक पूर्ण झालेले आहेत कोशाने संघाचे. नक्कीच वेळेचं भान ठेवलं कोशाने संघाने. तर यायचे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी. आणि येताना आपले प्रवेश सुद्धा घेऊन यायचे लगेच. तर कोशाने गावाचे मान्यवर मंडळे वासुदेव हिलम आपण यायचे स्थानबद्ध व्हायचंय टेजकडे. तसेच तुकाराम वाघमारे साहेब आपण सुद्धा यायचंय स्थानबद्ध व्हायचंय टेजवरती. तसेच शरद वाघमारे साहेब आपण सुद्धा यायचंय, आपण सुद्धा स्थानबद्ध व्हायचं इकडे. तसेच रघुनाथ हिलम साहेब आपण सुद्धा यायचं इकडे. तसेच देवजी वाघमारे साहेब आपण सुद्धा स्थानबद्ध यायचंय आपला इथे. तसेच आपण पाहतोय गुलाब जाधव भानसोली साहेब आपण सुद्धा यायचं इकडे स्थानबद्ध व्हायचंय टेजकडे. चला याचे प्रभाकर शेठ पवार आपण सुद्धा यायचंय स्थानबद्ध व्हायचंय. प्रभाकर शेठ पवार यायचे आपण आयोजक आपल्याला इकडे स्थानबद्ध होण्यासाठी आग्रह करीत आहेत. आणि दिलीप पवार साहेब आपण सुद्धा यायचे स्थानबद्ध व्हायचे टेजकडे. आपण मान्यवर मंडळी आहात, आयोजक आपल्या इकडे मान सन्मान करणार आहे. तर आपण कुठे इकडे तिकडे राहू नका. आणि जे नवीन कोण मंडळी आले असेल आपण सुद्धा इकडे टेजकडे यायचे. तर बिसेगाव संघाचा कर्णधार आलेला आहे, बामनोली संघाचा कर्णधार आपण यायचे इकडे नाणेफेकीसाठी.
तर आपण पंचाने हात केलाय. नक्कीच इथे आपण टायमिंग चालू करतोय आणि झालाय टायमिंग चालू. आणि पहिला चेंडू वाईट, इथं पंच सांगतात वाईट झालेला आहे पहिला चेंडू. या वाईटच्या स्वरूपाने एक अवांतरित धाव मिळेल कोशाने संघाला, आपलं खातं खोलेल कोशाने संघ. तर आपण पाहतोय स्ट्राईकला विनायक वाघमारे, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय मिलिंद हिलम. त्याचं पहिलंच पॉवर प्लेचं षटक हाताळतोय आणि हा सुद्धा वाईट असेल. प्रतीक भोईर वारंवार दुसरा सुद्धा चेंडू इथं वाईट टाकतोय. तर पाहिलं चांगली फटकेबाजी केले होते या प्रतीकने. सुरेख चेंडू, आता मात्र कमबॅक केले प्रतीक भोईर याने. एक निर्धार चेंडूची सांगता केले. चला टॉस उडून घ्यायचे. आयोजक बिसेगाव संघाचा आणि बामणोली संघाचा दोन्ही कर्णधार आलेले आहेत. आपण टॉस उडून घ्यायचं त्यांचा. सुरेख फटका असेल नक्कीच. यॉर्कर पद्धत चेंडू होता हा आणि सुरेख क्षेत्रक्षण मात्र चौकार असेल.
चला 6 मिनिटं झालेली आहेत. तर आपण वेळ घेत असाल तर नक्कीच आपला एक खेळाडू तर या शतकामध्ये असेल याची दक्षता घ्यायची आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाने. मग आता सुरेख चेंडू इथे टाकतोय. नक्कीच एक यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकला होता आणि तो विकेट किपरच्या हातामध्ये कुठली धाव देत नाहीये. चांगला चेंडू मात्र हातलतोय. नक्कीच स्लोअर डिलिव्हरी आपण पाहतोय. नक्कीच उमेश मध्ये ती क्षमता आहे फलंदाजाला चुकवण्याची. त्याला माहिती आहे नक्कीच हा फलंदाज तावामध्ये असेल. एक फास्ट डिलिव्हरी तर एक स्लो डिलिव्हरी. तर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 युद्धाचे सांगता केले. सुरेख फटका. नक्कीच लॉंग ऑफला चेंडू जाणार. नक्कीच क्षेत्ररक्षक असणार त्या ठिकाणी आणि कुठेतरी खराब कलेक्शन आपण पाहतोय आणि मात्र धावबाद होतोय. मला वाटतं दुसऱ्या धावेला धावबाद झालाय मिलिंद. तर आपण पाहतोय एक 1 डाऊन फलंदाज मनोहर हिलम. नक्कीच यॉर्कर मध्ये चेंडू होता त्याला खेळून काढलं एक धावेसाठी. पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. धाव फलकाव झाले ते 18. एक गडी बाद. आता स्ट्राईकला असेल विनायक. सुरेख चेंडू मात्र पंच आमच्याकडे बोलतायत आणि सांगतायत का हा एक रिव्ह्यू करायचे का. चला रिव्ह्यू कोणाचा आहे पंचाचा आहे की फिल्डिंग करणाऱ्या तुमचा आहे का. चला पंचाने रिव्ह्यू घेतलाय. इकडे टायमिंग काउंट झालाय. वॉच थोडी थांबवले. चला डिसिजन पेंडिंग आहे. चला वाईट असेल हा चेंडू. चला इथे वॉच चालू होते. मात्र हा नक्कीच वाईट असेल. खूपच एसटीच्या बाहेरून टाकला चेंडू. पंच आमच्याकडे बोलतायत आणि वाईट सांगतायत. चला इथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने
रिव्ह्यू घेतलेला आहे ते मी वॉच सुद्धा थांबवलेले आहे. चला डिसिजन पेंडिंग आहे अजून. तर पाहतायत थोडा पंच. तर नक्कीच हा डिसिजन असेल फेअर. सॉरी, फेअर डिलिव्हरी आहे इथे, वाईट नसेल हा चेंडू. चला इथे वॉच मी चालू करतोय. आता मोठा फटका इथं पाहतोय आपण. चेंडू थांबणार नाही, चेंडू जाणार सीमा पार, खणखणीत दणदणी षटकार जातोय. आता मात्र पाहतोय आपण 11 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या कोशाने संघाला. आता 27 धावा धाव फलकर आपण पाहतोय, 20 धावा करायचे आहेत त्या कोशाने संघाला. 11 चेंडूमध्ये 20 धावा. सुरेख चेंडू इथे टाकतोय ऋतिक.
सुरेख फटका असेल पाहतोय आपण पण मात्र चेंडू डोम्यास लँड मध्ये आदळतोय. चेंडू उचलणार फेकणार मारतोय. एकच धावावर समाधान मानावे लागेल. ते कोशाने संघाला एक एक धावा घेतायत कोशाने संघ. तर 19 धावांची गरज असेल ते कोशाने संघाला. सुरेख फटका असेल. चेंडू हवेत असणार. नक्कीच जलबाद होतोय. इथे 37 धावसंख्या झालेली आहे. 15 मिनिटाचा खेळ समाप्त झालेला आहे. नक्कीच आपण पाहतोय चांगलं आयोजन. चौथं षटक घेऊन आलेले तो राजन मोकने आपण पाहतोय चौथं षटक हाताळताना. नक्कीच बॅटिंगची कडा इथं पाहतोय आपण आणि कुठे थोडासा मिसफील्ड आणि एक धाव सहजरित्या पूर्ण. चला पिंट्या हिलम आपण यायचंय थोडं सहकार्य करायचंय कॉमेंट्रीसाठी यायचंय पिंट्या हिलम. सुरेख चेंडू आणि पंच आमच्याकडे बोलतायत सांगतायत की हा वाईट चेंडू आहे. दंडित केलंय गोलंदाज राजन मुकणे याला.
आता मात्र 5 चेंडूमध्ये धावा करायचे ते विजयासाठी क्वेश्चन संघाला मात्र 8 आणि एक मोठा फटका समीकरण बदलू शकतोय. आणि नक्कीच चेंडू हवेत असणार आणि स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये हा झेल घेतोय. जर हा चेंडू जर राजेंनी कुठेतरी वाईट किंवा नो टाकला तर नक्कीच कुठेतरी समीकरण बदलू शकतोय. पण राजन मुकणे असा खेळाडू आहे की तो चुकी करत नाहीये. तर पाहूया. आणि बॅटीची कडा आणि तशी मला वाटतंय विजय होतोय तो न्यू गोल्डन भानसोली संघ.
सन्मान केला जातोय. चला पिंट्या हिलम आपण यायचं थोडस कॉमेंट्री करायचे थोडं सहकार्य करायचंय आयोजकांना यायचे पिंट्या हिलम